तर मंडळी, आज मी बनवणार आहे कलिंगणाचा ज्यूस. तर आमच्या इथे कोकणात ना एक गाव आहे पिंबवणी म्हणून. तिथे ना कलिंगणाच्या भरपूर साऱ्या बागे आहेत आणि स्टॉल पण आहेत. म्हणजे प्रत्येक स्टॉलवर मोठमोठे असे कलिंगणं विकायला ठेवतात. तर मी काल गेलेली त्या साईटला, मग तिथून मी हे 1 किलोचं कलिंगण घेऊन आले, कारण मला तेवढं ज्यूससाठी बस झालं. म्हणून मी 1 किलोचं हे कलिंगण आणलं. हे मोठं होतं. मग आता मी काय करते, हे जे कलिंगण आहे ते कापून घेते आणि त्याचे छोटे छोटे मी तुकडे करते. तर मंडळी, जो कलिंगणाचा मी ज्यूस करणार आहे ना, त्याच्यासाठी हे बघा, हे मी ज्यूससाठी घेतलेलं आहे. आणि हे मी ग्लासमध्ये टाकायला कलिंगण घेतलं आहे. हे आईसचे तुकडे घेतलेले आहेत आणि हे दूध गरम तापून थंड करून घेतलेलं आहे. आणि हे सब्जाचं बी आहे. एक 10 मिनटं मी पाण्यात घातल्यावर हे असं होतं. तुम्ही सब्जाचं बी किंवा चिया सीडसुद्धा असं भिजत घालून घेऊ शकता. ही साखर घेतली आहे आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही रूह अफजा घालू शकता, म्हणजे त्याने कलर पण येणार आणि थोडी टेस्ट पण. मी हे थोडं आतमध्ये गुलाबजल घालणार आहे, काय म्हणजे रोज वॉटर आहे ना, ते घालणार आहे. तर मी आता काय करते, हे जे कलिंगणाचे तुकडे आहेत ते मी मिक्सरमध्ये घालून घेते. आणि ही एक छोटी 4 चमचे साखर घेतली आहे, ती घालते, कारण कलिंगण खूप गोड आहे त्याच्यामुळे साखर मी कमीच घालणार आहे. आणि मिक्सरला लावून घेते. हे मी कलिंगण आणि साखरचं मिश्रण मी हे बघा मिक्सरला लावून घेतलेलं आहे. मी थोडंसं जाडसरच लावलं आहे, कारण हा ज्यूस प्यायचा पण आहे आणि खायचा पण आहे, म्हणून मी थोडंसं असं जाडसर लावलं आहे. तर मी आता त्याच्यामध्ये हे थंडगार जे दूध आहे ते दूध घालणार आहे. हे बघा, मला हे 3 ग्लास करायचं होतं. हे बघा, हे मी थंडगार दूध घातलं आहे आणि त्याच्यामध्ये हे मी सब्जाचं बी आहे ते घालतो. आणि मी हे त्याच्यामध्ये थोडंसं हे बघा, हे रोज वॉटर घालते. ते एकदम 2 चमचे असं घालायचं, तर त्याने एक छान असा स्मेल येतो. तुम्ही ते रूह अफजा घातलं तरी चालतं, आणि आपल्याला रूह अफजा वगैरे घालायची काही गरज नाही आहे. तर आता हे मी 4 ग्लास घेतली आहे. प्रत्येक ग्लासमध्ये मी हे आईसचे तुकडे टाकते. हे बघा, त्याच्यावरती हे मी कलिंगणाचे तुकडे टाकते आहे. हे बघा, आणि त्याच्यावरती हे मी जे आता हे मिश्रण बनवलं कलिंगणाचं ज्यूस ते मी वरती घालते. हे बघा, असे मी 4 ग्लास भरून घेते. तर अशा प्रकारे हे उन्हाळ्यात थंडावा आणि शरीराला गारवा देणारं कलिंगणाचं ज्यूस तयार झालं आहे.